महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, अखेर पीक विमा वाटप होणार आहे. शेतकरी मित्रांनो, हेक्टरी पीक विमा किती मिळणार, कोणत्या जिल्ह्यांना किती जमा होणार, त्याचबरोबर कोणत्या तारखेला हा पीक विमा येणार, ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले जे दावे होते ते अखेर आता मंजूर झालेले आहेत आणि 6 जुलैपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, यासाठी जवळपास महाराष्ट्रातील 52 लाख शेतकऱ्यांना 1219 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच सोमवारपासून 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होणार आणि हे 15,000 2025च्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना 2025चा पीक विमा हा हेक्टरी 15,000 रुपये मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आता 35,000 रुपये पीक विमा हेक्टरी कोणाला मिळणार, तर शेतकरी मित्रांनो 2022 ते 2025 या 3 ते 4 वर्षात ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना जो उर्वरित पीक विमा आहे तो असा 35,000 रुपये त्यांना पीक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितले, आता शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की 14 जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये हा निधी वाटप करणार आहोत आणि 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 6 जुलै रोजी म्हणजे सोमवारला 15,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर जे उर्वरित जिल्हे राहिले त्यांना 35,000 सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे. आता सर्वाधिक कोणत्या पिकांना लाभ होणार, तर त्यामध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, त्यानंतर ज्वारी, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक लाभ हा पीक विम्याचा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला जर बघायचं असेल की तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यांना आधी पैसे मिळणार ते बघूया. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी 11 वाजता बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, परभणी, त्यानंतर हिंगोली, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, जालना आणि उर्वरित जिल्ह्यात दुपारी वाटप हा 6 जुलै रोजी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.